नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। महाराष्ट्राला मिळाला मोठा धक्का। गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे एकनाथ शिंदेंच्या मंत्र्याने तब्बल 50,000 कोटींचा घोटाळा केल्याचे पत्र पाठवण्यात आले आहे। या घोटाळ्यात मंत्र्याने तब्बल 20,000 कोटींचा आरोप करण्यात आला आहे। तसेच दिल्लीतील बॉसला खुश करण्यासाठी 10,000 कोटी दिल्याचा देखील दावा करण्यात आला आहे। हे पत्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी अमित शहांना लिहिले आहे। शिंदे मुख्यमंत्री असताना सिडकोच्या अध्यक्षपदी त्यांनी संजय सिरसाट यांची नियुक्ती केली होती। सिडकोचे अध्यक्ष असताना नगर विकास विभाग व सिडको यांच्या मार्फत तब्बल 50,000 कोटींचा जमीन घोटाळा झाला आहे, असं संजय राऊत म्हणाले। या प्रकरणात तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे व माजी सिडको अध्यक्ष संजय सिरसाट यांनी किमान 20,000 कोटी रुपये स्वतःजवळ ठेवल्याचा आरोप आहे। त्यातील 10,000 कोटी रुपये दिल्लीतल्या बॉसला लोकांनी दिल्याचे खुलेआम बोलले जात आहे, ज्यातून थेट आपल्याकडे बोट दाखवले जाते, कारण आपणच शिंदे यांच्या पक्षाचे प्रमुख आहात, असे अमित शहा यांना पत्रात राऊतांनी म्हटले आहे। राऊतांनी आपल्या पत्रात घोटाळ्यातील सविस्तर माहिती दिली आहे। त्यांनी म्हटले आहे की रायगड जिल्ह्यातील हा जमीन घोटाळा धक्कादायक आहे। तब्बल 4,078 एकर वन जमीन जी सरकारच्या ताब्यात होती ती बिल्वीकर कुटुंबाकडे बेकायदेशीर हस्तांतरित करण्यात आली आहे। 12.5% जमीन वाटप योजनेअंतर्गत बिल्वीकर कुटुंब 30 वर्षे अपात्र होते, तरीही नगरविकास मंत्री आणि सिडकोचे अध्यक्ष त्यांनी त्यांना मनमानी पद्धतीने पात्र घोषित केले। या हस्तांतरासाठी एकनाथ शिंदे यांनी संजय सिरसाट यांची केवळ 25 दिवसासाठी सिडको अध्यक्षपदी नियुक्ती केली होती आणि त्या काळातच घाईघाईत जमीन वाटप करण्यात आले आहे। एकनाथ शिंदे, संजय सिरसाट आणि या घोटाळ्यातील सिडको अधिकारी यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे। रायगड जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांच्या वतीने माझी मागणी आहे की शिंदे आणि सिरसाट यांना त्वरित मंत्रिमंडळातून बडतर्फ करावे व 50,000 कोटींच्या जमीन घोटाळ्याबाबत गुन्हा नोंदवून ईडी मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी देखील संजय राऊत यांनी या पत्रातून केली आहे।